माडगळच्या या पाणी सोडण्यानं या परिसरातल्या 8-10 गावांचा चांगला प्रश्न सुटणार आहे आणि हे काम आपणाला या लोकांची बरीच दिवसाची मागणी होती। यामध्ये इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी यासाठी मदत केलेली आहे। आम्ही थोडासा नवा पायंडा पाडण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करायला लागलो। येताना सकाळी जगताप साहेब एक सिनियर आहेत, त्यांच्या घरी सगळे आम्ही, मी आहे, गोपीचंद पडळकर साहेब आहेत, विक्रम दादा आहेत, जमदाडे साहेब आहेत, सगळी आम्ही प्रमुख मंडळी जगताप साहेबांच्याकडे गेलो, चहा फराळाचं घेतलं आणि विकास कामासाठी सगळ्यांनी मिळून लोकांच्या प्रश्नापेक्षा कशालाही जास्त न महत्त्व देता, मी मोठा का तू मोठा, मी केलं का तू केलं ह्यात न अडकता या जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सगळ्यांची ती भूमिका राहावी अशा उद्देशाने आमचे प्रयत्न चालू आहेत। पाणी आणताना सगळ्यांचं सहकार्य झालेलं आहे। सगळ्या नेते मंडळींचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि खास करून या खात्याचे जे मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीमध्ये इरिगेशनच्या एससींना सूचना दिल्या आणि ही मागणी पूर्णत्वाला नेता आली। ही अतिशय मोठी गोष्ट या निमित्तानं आम्हाला करता आली। जिल्ह्याचा खासदार, आमदार, आमचे गोपीचंद पडळकर, विधान परिषदेचे आमदार, जमदाडे साहेब आहेत, सगळी राष्ट्रवादीची मंडळी आहेत, सगळी एकत्र येऊन हा कार्यक्रम आपण करतोय। पाण्याच्या बरोबर कुठलं नाव लिहिलं जात नाही, कुठली चिठ्ठी पाठवली जात नाही, दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे। तशी विक्रम दादा आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, जगताप साहेब आहेत, सगळ्यांनी आम्ही ती मोठ्या मनानं स्वीकारतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये जो विकास होतोय तो सगळ्यांनी ताकद लावून लोकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू हा विश्वास या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो। पुन्हा एकदा या तालुक्यातल्या सगळ्या आजी माजी आमदार, भावी आमदार सगळ्यांचं मनापासून या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इथले 65 गावचे लोक सगळे द्यायचे, तो प्रश्न सुटेल असं वाटतं का यामुळे? सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही काढला। मागच्या काळामध्ये ज्या वेळेला ही योजना मंजूर झाली, विस्तारित म्हैसाळ योजनेच्या वेळेला हा विचार केला गेला। महाराष्ट्राची अस्मिता या निमित्तानं आपणाला त्या निमित्तानं दुखावली होती आणि म्हणून 2000 कोटी रुपयांची विस्तारित म्हैसाळ योजना ही कामकाजाला सुरुवात झाली। भूमिपूजन मागं ठेवलं पण कामकाजाला सुरुवात केली। दोन्ही ठिकाणी या तालुक्यातल्या विस्तारित म्हैसाळीचं काम सुरू आहे। राहिलेलं 1000 कोटीचं टेंडरसुद्धा आम्ही लवकर काढून विस्तारितचं जे काम आहे ते सगळं पूर्णत्वाला 2 वर्षामध्ये कसं नेता येईल, 200-250 होतील हा आम्ही सगळे प्रयत्न करू। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं योगदान या निमित्तानं आम्हाला लाभलेलं आहे। त्यांच्यामुळं ही विस्तारित योजना होते आणि यामध्ये आम्ही गट तट पक्ष पार्टी जात धर्म काही न पाहता दुष्काळातल्या भागांना पाणी मिळावं यासाठी वरिष्ठ नेते मंडळींनी आम्हाला मदत केली। म्हणून त्या सगळ्यांचं, राज्याच्या प्रमुखांचं आणि राज्य मंत्रिमंडळांचं कॅबिनेटला मान्यता दिली, सगळ्यांचं मनापासून या निमित्तानं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।